माझी बायको नेहमी फेसबुकवर कुणाशी तरी बोलत असायची, पण मी विचारलं तर महत्त्वाचं काम करत आहे असं सांगायची. एक दिवस मी तिचा फोन चेक केला तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी बायको एका ऑफिसरसोबत हॉटेलमध्ये जायचे मेसेज करत होती. माझी बायको एक मोठी सरकारी अधिकारी होती आणि मी एक सरकारी सफाई कामगार. म्हणून आता माझ्या बायकोला बहुतेक माझ्या कामाची लाज वाटत असावी. माझ्या बायकोचं कामाला लागल्यापासून घरात फार कमी लक्ष होतं. ती आपल्या मुलींकडे सुद्धा जास्त लक्ष देत नव्हती. माझी बायको कामात खूप बिझी असायची, म्हणून आता तिचं माझ्याकडे सुद्धा खूप कमी लक्ष होतं. जेव्हा ती कामावरून घरी परतायची तेव्हा थकले म्हणून लगेचच रूममध्ये जायची. मी तिच्याकडे काही नवऱ्याची अपेक्षा केलीच तर त्या गोष्टीसाठी ती नकार द्यायची. मी प्रेमाने जवळ गेलोच तर माझी इच्छा नाही म्हणून ती मला टाळायची. मला माझ्या बायकोमध्ये बरेच बदल जाणवत होते, पण तिला काय बोललं तर ती म्हणायची, काय करू, काम फार असतं. मग माझी चिडचिड होती. तुम्हाला काय घरात बसायचं, नाहीतर ते सफाईचं काम करायचं. मला विचार करून सगळे निर्णय घ्यायचे असतात. तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर सोडते काम मी, असं म्हणायची. मग मला वाटायचं खरंच कामाचा लोड आहे, जाऊ दे. मी माझ्या पुरुषी इच्छा मारल्या, पण माझी बायको मात्र मोबाईलवर नेहमीच कुणाशी तरी बोलत असे. तिला नेहमी कामानिमित्त बाहेर जावं लागत असे. 2-2 दिवस ती बाहेर असायची. अशात माझी आणि माझ्या 2 मुलींची सुद्धा तिला काळजी नसे. माझी आई सगळं करत असे, पण मला जेव्हा ती असं वागायला लागली तेव्हा तिच्यावर शंका येऊ लागली. म्हणून मी एक दिवस ती झोपल्यावर तिचा मोबाईल घेतला आणि त्यात बघितलं तेव्हा समजलं की माझ्या बायकोच्या आयुष्यात मी सोडून अजून एक पुरुष आहे, ज्याच्यासोबत ती सतत बोलत असे. बाबू, सोना, मिस यू, लव्ह यू सगळेच मेसेज होते. मला तर काही कळेना काय चालू होतं. माझं काय डोकं चालतच नव्हतं आणि मी त्या सगळ्या गोष्टींचे फोटो काढून ठेवले आणि तिचा मोबाईल, व्हॉट्सअप माझ्या मोबाईलमध्ये पण घेतलं. आता ती ज्या मुलासोबत बोलायची ते सगळं मला माझ्या पण फोनमध्ये दिसत असे. माझी बायको त्या पुरुषाला फेसबुकवर भेटली होती. जेव्हा माझी बायको सरकारी अधिकारी झाली आणि मैत्रीचं रूपांतर त्यांचं नंतर भेटून प्रेमात झालं. त्यांचं प्रेम शारीरिक सुखापर्यंत गेलं. आयुष्यात आपल्या नवऱ्यानं आपल्यासाठी किती काय केलं हे विसरून ती त्या सरकारी मित्रासोबत हॉटेलमध्ये जाऊन आपल्या इच्छा पूर्ण करू लागली. मुलींना आणि नवऱ्याला सोडून मला तुझ्यासोबत राहायचं बोलत होती. मला तर माझ्या बायकोला काय विचारू असं झालं होतं. माझी बायको अशी नव्हती, पण त्या मुलांच्या नादी लागून ती तिचा संसार उद्ध्वस्त करत होती. सगळं माहिती असून एक दिवस मी तिला जवळ घेतलं आणि शारीरिक सुख घेण्याचा प्रयत्न केला. म्हटलं तिला गोडीत समजावून सांगेल, पण मी जवळ घ्यायच्या आत तिनं मला दूर लोटलं आणि मला माझ्या मर्जीशिवाय हात लावू नको असं बोलली. मी तिला विचारलं, तू का बदलली? तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का? मी तुझ्यासाठी जे केलं ते तू विसरली का? तर क्षणभर शांत राहून ती बोलली, नाही विसरले काही. कामाची जबाबदारी वाढली म्हणून असं झालं. पण तिला काय माहिती, मला सगळंच माहिती आहे. आता रात्री 2 वाजता तिच्या प्रियकराचा SMS तिला आला, बच्चा झोपली का? तिला वाटलं मी झोपलो बघून ती स्टडी रूममध्ये जाऊन त्याच्यासोबत बोलू लागली. मी पटकन मोबाईल काढला, त्यांची चॅट वाचू लागलो. त्यात तो खूप काही माझ्या बायकोला बोलत होता आणि माझी मिनल त्याला तसेच रिप्लाय देत होती. दोघंही मोबाईलवरून आपल्या इच्छा पूर्ण करत होते. त्यानं तिला जवळ येऊन असं करू, खूप दिवस झाले भेटलो नाही म्हणत होता. आता भेटू, परवा मीटिंग आहे, हॉटेल बुक कर आणि काही सेफ्टीसाठी घेऊन ये, मजा करू मस्त. माझी बायको त्याला बोलत होती. आता मला खूप वाईट वाटलं. बायको सत्य लपवत होती म्हणून तिला रंगे हात पकडू असं मी ठरवलं. माझी आई नेहमीच मला म्हणायची, बायकोला असं मोकळं सोडू नको, पण मी सोडलं आणि आज तिनेच माझा विश्वासघात केला. मी बायकोच्या गाडीमागे माझी मोटरसायकल घेतली. एका आलिशान हॉटेलमध्ये गाडी जाऊन थांबली. एका अनोळखी पुरुष माझ्या बायकोला घ्यायला बाहेर आला. तिने तिचा हात त्याच्या हातात दिला आणि दोघं पण रूमच्या चाव्या घेऊन रूममध्ये गेले. मी तर पूर्ण तुटलो होतो.
मला काय चालू आहे समजतच नव्हतं. पण तरीसुद्धा मी त्या हॉटेलमध्ये गेलो. जे बघितलं, जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता. हे कसं घडू शकतं? माझी बायको मला असं काय बोलली? तो पुरुष तिच्यासाठी काय होता? हे कधीपासून त्यांचं सुरू होतं? हे सगळं तुम्हाला माझी ही कथा पूर्ण ऐकल्यावरच समजेल. म्हणून प्रत्येक वेळा पुरुष वाईटच असतो असं नाही. स्त्रीसुद्धा काय काय करू शकते बघा पुढे या कथेमध्ये. मी 21 वर्षांचा होतो. गावातच ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून मी नोकरीला लागलो. शेजारच्याच गावातील माझ्या बाबांच्या मित्राची मुलगी काकांनी माझ्यासाठी लग्नासाठी सुचवली. मुलगी तशी छान होती, हुशार होती. तिची शिकण्याची खूप इच्छा होती, पण गरिबीमुळे तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न करून देण्याचं ठरवलं होतं. मी तिला बघायला गेलो. मला ती आवडली, पण तिने मला तिची शिकण्याची इच्छा बोलून दाखवली आणि मीही तिला शिकवेल असं वचन दिलं आणि घरी जाऊन लग्नाला होकारही दिला. मी लग्न जमवतानाही हुंडाही घेतला नाही आणि अवघ्या 5,000मध्ये लग्न करून त्या मुलीला माझ्या घरी घेऊन आलो. माझी बायको माझा संसार छान सांभाळत होती. माझ्या घरात मी, माझ्या आईवडिलांनी, माझी बायको असं चौकोनी कुटुंब होतं. हसून खेळून आमचे दिवस चालले होते. माझ्या बायकोला शिक्षणाची फार आवड होती. मी जर कधी काही बघत असलो किंवा मला एखादा हिशोब जमत नसला तर माझी बायको काही सेकंदात माझा प्रॉब्लेम सॉल्व करायची. तिच्या हुशारी बघून आणि तिची शिक्षणाची इच्छा बघून मी माझ्या आईवडिलांना समजावलं की आपण आपल्या मिनलला शिकून देऊ. ती खूप हुशार आहे. ती नक्कीच स्पर्धा परीक्षा देऊन मोठी सरकारी अधिकारी होईल. माझ्या वडिलांनी होकार दिला, पण माझी आई बोलली, सुनेला इतकी सूट दिली तर ती पुढे जाऊन आपल्या डोक्यावर बसते. आपलं काहीच ऐकत नाही. मला हा निर्णय मान्य नाही. आता मात्र आईला मी खूप समजावलं. आपली मिनल तशी नाही. ती माझी चांगली बायको आहे, तशीच तुमची चांगली सून पण बनेल. खुशीत तिच्या शिक्षणाला होकार दे. तेव्हा माझ्या आईनं सांगितलं, ठीक आहे, पण तिला तुझ्या मुलांची आई पण बनावं लागेल. तेव्हाच मी तिला शिकू देईल. मी माझ्या बायकोजवळ आईने सांगितलेला प्रस्ताव ठेवला. माझी बायको जरा विचारात पडली, पण शिक्षण होईल, वाढत्या वयाबरोबरच आपली मुलं पण होईल आणि आपलं कुटुंब पण पूर्ण होईल. मी तयार आहे आपली फॅमिली वाढवण्यासाठी, मिनल मला बोलली. मी खुश झालो. मिनलचं जाऊन ॲडमिशन पण घेतलं पहिल्या वर्षाला आणि आम्ही फॅमिली पण वाढवायचा विचार केला. काहीच दिवसात मिनल गरोदर राहिली. मिनल आता तिचा अभ्यास, स्वतःची काळजी तसेच घरातील कामे हे सगळं तिच्या हिशोबात बसेल तसं करत होती. माझे आई बाबा तसेच मी सुद्धा तिला खूप मदत करत असे. मी छोट्या नोकरीला होतो, पण बायकोसाठी स्वप्न मोठेच बघत होतो आणि माझी बायको पण खूप जिद्दी होती. काहीतरी नक्की करेल हे मला वाटायचं. असेच दिवस गेले. माझ्या बायकोने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता स्वतःचं बाळ सांभाळून माझी बायको वेळ मिळेल तसा अभ्यास करत असे. मी पण पूर्ण रात्र माझं बाळ सांभाळत असे आणि तिला अभ्यास करायला लावत असे. माझी बायको खूप खुश होती की तिला मी नवरा म्हणून मिळालं होतो. ती मला नेहमीच बोलायची की मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला तुम्ही मिळाले. नाहीतर आजकाल असं बायकोला कोण शिकवतं इतका पैसा खर्च करून. मी तिला बोलायचो, तू पैशांचं नको टेन्शन घेऊ. मी कुठून पण पैसा जमा करेन, मोलमजुरी करून तुझी फी भरेन, पण तुला शिकवेन. माझी बायको आणि मी आता एकमेकांवर फार प्रेम करत होतो. असेच 2 वर्ष गेले. माझी बायको आता शेवटचं वर्ष शिकत होती. माझी बायको दुसऱ्यांदा गरोदर राहिली. आता माझ्या आईनं माझ्या बायकोला तसंच माझ्या मुलीला खूप प्रेमाने सांभाळलं. मिनल कॉलेज करायची तेव्हा माझी आई घरातील सगळे कामं करत असे आणि माझ्या मुलीला पण सांभाळत असे. म्हणून मिनल तिचं पूर्ण लक्ष हे तिच्या अभ्यासावर देऊ शकत होती. आता शेवटच्या वर्षापासून मी मिनलला स्पर्धा परीक्षांचे पुस्तकं आणून दिले होते. मिनल खूप खुश झाली होती. तिची चिकाटी बघून तर आता मला माहिती झालं होतं की आमचे दिवस आता लवकरात लवकर सुधारणार होते. असेच दिवस गेले. मिनलने दुसऱ्या पण मुलीला जन्म दिला. माझी आई थोडी नाराज झाली की मुलगा हवा होता, पण तरी आईनं समजून घेतलं की जाऊ दे, एकाला एक काहीतरी जोडी तर आहे.
म्हणून तरी आईनं माझ्या बायकोला जीव लावायचं सोडलं नव्हतं. माझी बायको तर आम्हा सगळ्यांना बोलून दाखवत होती की ती किती नशीबवान आहे की तिला असं सासर मिळालं. माझ्या बायकोने असेच चांगले मार्कने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आमच्या मुली आता हळूहळू मोठ्या होत होत्या. माझ्या बायकोला माझ्या मुलांचं आणि माझ्या घरचं आता काहीच टेन्शन नव्हतं, कारण माझे आई वडील हे आमच्या मुलांना सांभाळत होते. आई घरचे काम करत असे आणि मी पण सफाई काम करून माझ्या बायकोचे पुस्तकं, तिला काय महत्त्वाचं असेल ते सगळं तिला पुरवत होतो. माझा पगार पण त्यासाठी पुरत नव्हता, म्हणून कधीकधी मी ओव्हरटाईम करत असे. मिळेल ते कामं करून पैसा कमवत असे. पण घरात जेव्हा थकून येत असे तेव्हा मात्र माझ्या बायकोकडे बघून, तिची अभ्यासातली एकाग्रता बघून सगळा माझा थकवा जात असे. रात्री परत ती अभ्यास करताना डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी माझ्या बाळाची आई होऊन रात्री त्याला सांभाळत असे. दिवसा परत मी कामावर जात असे. आई तर माझ्याकडे बघून म्हणत होती की किती त्रास सहन करतोय, दे सोडून आता हे सगळं, करेल ती सगळं बरोबर. पण मी आईला बोलत असे, फक्त थोडे दिवस माझी बायको लाल दिव्याच्या गाडीत नक्की फिरेल बघ. मला माझ्या बायकोवर विश्वासच तितका होता. आता पहिली मुलगी 5 वर्षाची तर दुसरी 3 वर्षाची झाली होती. बायको घरातून अभ्यासाची तयारी करत असे, पण अजून पण तिला यश आलं नव्हतं. 1-2 मार्कांवरून ती नेहमीच अपयशी होत असे. आता तिने पण आशा सोडली होती आणि तिनं मला बोलून पण दाखवलं की आता मी बंद करते तयारी, उगाच पैसा खर्च होतोय तुमचा आणि मी पास पण होत नाही, त्यामुळे आता हे सोडून देते. घर, मुली, आपला संसार एकटंच सांभाळते. तेव्हा मी बायकोला बोललो, हे बघ, निराश होऊ नको, अजून प्रयत्न कर, सगळं होईल, मला तुझ्यावर विश्वास आहे. ती कुठेतरी निराश झाली होती, पण मी तिला प्रोत्साहन दिलं आणि परत स्टडी करायला लावला. तिनं परत सुरुवात केली. मी जेव्हा बाहेर जायचो, काही मित्र मला हसायचे, अरे बाबा, बायकोला इतकं मोकळं नको सोडू असं म्हणायचे, नको शिकवू तिला, पुढे जाऊन ती तुला इतकं महत्त्व पण देईल का नाही. पण मी त्यांना हसूनच उत्तरं द्यायचो. पण काही मित्र मला म्हणायचे, अरे असे अभ्यास घरून होत नसतात, बायकोला क्लास लावून दे, बाहेर हॉस्टेलमध्ये राहू दे रूम घेऊन, तेव्हाच अभ्यास होईल. मी तर हे करायला पण तयार झालो. आई वडील याला संमती देत नव्हते. मी त्यांना सांगितलं की तुला जर मोठ्या नोकरीला लागायचं असेल तर आपल्याला तिला बाहेर पाठवावंच लागेल. माझी आई तर नकोच म्हणे, पण मी घरच्यांच्या विरोधात जाऊन माझ्या बायकोला क्लास लावून दिले आणि तिथेच एक रूम भाड्यानं घेऊन दिला. आता मात्र बायको परत जोमाने अभ्यासाला लागली. घरी आई वडील मुलींना सांभाळत होते. बायको तिकडे अभ्यास करत होती आणि मी मोलमजुरी करून कष्ट करत पैसा कमावून तिच्या क्लासची फी, रूमचं भाडं भरत होतो. माझी आई मला म्हणायची, मला हे पटत नाही, सुनेला इतकी सूट देऊ नको, आपल्याला महागात पडेल. पण मी ऐकलं नाही. तिला होईल तितकी मदत केली. माझी बायको तर मला आता देवच मानत होती. आता मात्र 6 महिन्यात तिनं जोमाने अभ्यास केला आणि तिच्या कष्टाला फळ मिळालं. ती स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून पास झाली होती. आम्ही सगळे खूप खूप खुश होतो. तिची बातमी टीव्हीवर झळकत होती. ती तिचं सगळं श्रेय मला देत होती की माझ्या नवऱ्यामुळं आज मी पास झाले, मोठे अधिकारी झाले. आता माझी बायको लाल बत्तीच्या गाडी घेऊन घरासमोर आली होती. आम्हा सगळ्यांना गावात पेढे वाटले होते. माझी बायको तर माझे खूप आभार मानत होती. माझ्या बायकोचं यश पाहून आता माझी आई पण खुश होती. आमचे आता वाईट दिवस संपले होते. माझी बायको आता मोठी अधिकारी झाली होती, म्हणून ती आता जास्त करून बाहेर राहायला लागली होती. तिला वेळ मिळेल तसा तिनं घरात लक्ष दिलं. माझ्याकडे पहिला पगार दिला. घरात ज्याला जे हवं ते खरेदी करून दिलं. मुलींना मोठ्या शाळेत टाकलं आणि मला पण म्हणाली की तुम्ही तुमची नोकरी सोडा, आता आपल्याकडे भरपूर पैसा आहे. पण मी तिला म्हटलो, अगं मीनू, आपण माझ्याच नोकरीमुळे आज मोठं झालोय, मी नाही सोडत नोकरी. तेव्हा माझी बायको मला म्हणाली, पण एक मोठी अधिकारी आहे मी, तुम्हाला आता नोकरी करायची काही गरज नाही. पण मी माझी इच्छा आहे म्हणून नोकरी करतच राहिलो. बायको कामात व्यस्त झाली म्हणून अधूनमधून ती काम करण्यासाठी ह्या शहरातून त्या शहरात फिरत असे. माझी आई मला नेहमीच बोलत असे, तू सुद्धा तिच्यासोबत राहत जा,
तिला एकटं सोडू नको. पण मला माझ्या बायकोवर डोळे झाकून विश्वास होता. याचा तिनं फायदा घेतला आणि आपल्याच ऑफिसमधील एका सरकारी ऑफिसरसोबत तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं. त्याचं ते प्रेम हॉटेल रूमपर्यंत गेलं होतं. ही गोष्ट मला लवकर लक्षात आली नाही, पण शरीर सुखाची मागणी जेव्हा मी बायकोला करत असे आणि ती टाळाटाळ करत असे, इच्छा नाही म्हणत असे, तेव्हा मला तिच्यावर संशय आला आणि मी एक दिवस तिचा पाठलाग केला. हॉटेलमध्ये जाऊन एका मॅनेजरला रिक्वेस्ट केली आणि त्यांचा वेश परिधान करून मी बायको ज्या रूममध्ये गेली तिकडे गेलो. माझी बायको तर एक छोटा वन पीस घालून त्या पुरुषासमोर उभी होती आणि तो तिला त्याच्याजवळ ओढत होता. मला डोळ्यांवर विश्वासच नव्हता. मी मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड करू लागलो. माझी बायको त्या माणसासोबत सगळं काही करत होती आणि तो पण नवऱ्याप्रमाणे माझ्या बायकोचं सुख घेत होता. मला तर स्वतःच्या जीवाचं काही करून घेऊ असं झालं होतं. माझी बायको नवरा सोडून, आपल्या 2 मुली सोडून, सगळ्यांना विसरून एका परपुरुषाच्या मिठीत पडली होती आणि त्याला बोलत होती, कंटाळा आला आता मला माझ्या नवऱ्याचा, लाज वाटते आता मला त्याची, लवकरच मी तलाक घेईल आणि आपण लग्न करू. तोही लग्न झालेला एक पुरुष होता. तोही आपल्या बायकोला तलाक देऊन लग्न करणार होता. माझी बायको त्याला म्हणत होती, माझा नवरा सफाई काम करतो, मी एक अधिकारी आहे, मला सगळे लोक नावं ठेवतात, पण माझा नवरा ते काम काही सोडू शकत नाही, म्हणून आता मला त्या लोकांमध्ये राहायला गुदमरतं, तुझ्यासोबतच आवडतं, नवऱ्यामध्ये आता इंटरेस्ट नाही, सगळ्या इच्छा फक्त तुझ्याचकडून पूर्ण करून घ्यायची इच्छा असते. तो दोघं पण अगदी खराब भाषेमध्ये एकमेकांसोबत बोलत होते. मी मात्र हरलो होतो आयुष्यात. घरी आई वडील, 2 मुली, माझ्या सुखात चालू असणारा संसार उद्ध्वस्त होईल अशी भीती मनात बसली होती. बायको माझ्यासोबत असं कसं करू शकते मी विचारच करत होतो. तोच मी घरी फोन करून दिला होता की माझ्यासोबत इथे काय घडलं आणि मी कुठे आहे ते, आणि तोच रूमचा दरवाजा उघडून मी आत गेलो. माझ्या बायकोला त्या पुरुषापासून बाजूला करत एक जोरात गालात दिली. का का आणि का? काय कमी ठेवलं होतं मी माझ्या प्रेमात की तुला ह्या माणसाकडे यावं लागलं? मिनल, मी तर तुला इतकं शिकून मोठं केलं आणि तू माझेच उपकार विसरलीस, मला धोका दिला. तेव्हा तिचा प्रियकर म्हणतो, कर्तव्य पूर्ण केलं तू, ती हुशार होती म्हणून अधिकारी बनली, तुझ्यामुळे नाही बनली. मी माझ्या बायकोला बोललो, हे सगळं मी विसरून जातो, तू या माणसाला आपल्यातून जायला सांग, आपल्या 2 गोंडस मुली घरी आपली वाट बघत आहेत, मी तुला माफ करायला तयार आहे. पण बायको तर त्या पुरुषाच्या हातात हात देत म्हटली, जा इथून कायमची, मी नाही मानत तुला नवरा, त्या मुली पण तुलाच ठेव, मी खूप मोठी अधिकारी आहे आता, पूर्ण जिल्हा माझ्या हातात आहे, तू काय करू शकतो माझं, निघ आता, परत तोंड दाखवू नकोस मला, मी या व्यक्तीवर प्रेम करते. बायकोच्या तोंडून हे सगळं ऐकून मी स्तब्ध उभं राहिलो. सगळं संपलं माझं असं मला वाटलं. माझ्या बायकोच माझी राहिली नव्हती, ती एक श्रीमंत बाई बनली होती, म्हणून तिला या गरीब नवऱ्यात आता इंटरेस्ट वाटत नव्हता. पण मी तिला सजा नक्की देईल हे मी ठरवलं आणि तिला बोललो, तुम्हाला दोघांना पूर्ण जगात मी बर्बाद करेल, त्यांची चाट माझ्याकडे आहे. आम्हाला संपवण्याचा प्लॅन मी रेकॉर्ड करून ठेवला होता. त्या दोघांचे शारीरिक संबंध व्हिडिओ बनवून त्यांना पाहायला दिलं. आता माझी बायको आणि तिचा तो प्रियकर घाबरला. त्यांना वाटलं त्यांची नोकरी माझ्यामुळे धोक्यात येईल. आता मात्र मी बाहेर जायला लागलो. तोच त्या माणसाने मला मागे ओढलं आणि कॉटवर पाडलं आणि जिला मी जीवपाड जपलं होतं, जिच्या शिक्षणासाठी हडाचं पाणी केलं होतं, स्वतः उपाशी राहून तिला रूमवर डबे पुरवले होते, तिला फी भरता यावी म्हणून रात्र मजुरी केली होती, ती माझी बायको उशी घेऊन मला मारण्याचा प्रयत्न करू लागली होती. मी तर आधीच मेलो होतो, ही काय मला मारेल, पण मी आता तिला कधी माफ करू शकणार नाही. ते दोघं पण मला मारण्याचा प्रयत्न करत होते. तोच माझे आई बाबा माझ्या 2 मुलींना आणि पोलिसांना घेऊन तिथे पोहोचलेले. पोलिसांना बघून ते दोघं घाबरले. मला मारण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्या दोघांना पोलिसांनी अटक केली. माझी आई तर तिच्या गालात मारत बोलली, माझ्या देवासारख्या मुलाला गमावलंस तू, तुझं आता कधीच चांगलं होणार नाही. माझी बायको आमची माफी मागत होती. माझी नोकरी जाईल, आपलं कसं होईल म्हणून मला माफ कर म्हणत होती, पण मला आता तिची कीव आली नाही. अशा प्रकारे दोघं पण आता जेलमध्ये आहेत
आणि त्या दोघांनी पहिलं लग्न केलेले असून दुसरं लग्न करायचं स्वप्न बघितलं होतं. सरकारी अधिकारी असून हे सगळं केलं म्हणून त्यांची नोकरीसुद्धा आता धोक्यात होती. माझी आई जे बोलली ते खरं झालं होतं. बायकोवर खूप विश्वास ठेवून तिला भरारी घेऊ दिली आणि तिनंच मला बाण मारला. आता माझ्या 2 मुली मोठ्या झाल्या आहेत थोड्या. मी त्यांना चांगले संस्कार दिले. त्यांच्यासाठी दुसरं लग्नसुद्धा केलं नाही. माझ्या मुलींसाठी मी त्यांचा सुपरहिरो आहे. पण आजही बायकोचा धोका आठवला की मी काही वेळेस स्तब्ध होतो. या गोष्टीचं तात्पर्य, ज्याने मदत केली त्याचे उपकार लवकर विसरू नका. डोळे झाकून कुणावरच विश्वास ठेवू नका. नवरा बायकोमधील विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नका. कथा कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.